अपनी तरफ खींच के रखिए। रख के आप 10 सेकंड, ये आपका बेड के साथ अटैच रहेगा। इसको आप असं म्हणणं आहे अख्ख्या फॅमिलीचं, हा माझ्या, मी कोणा एकाचं नाव नाही घेत, सगळ्यांचं असं म्हण, वडिलांचं जे घर आहे ते कुणाच्या नावावर आहे आणि ते बसून बसून मेरी मम्मी कोई विचारता था कि मम्मी नहीं है। हाँ क्या काय आलंय? हा काय होतंय आता? कुठं हलवू मी इकडं तुम्ही तिकडं, काय ग? हा हलवू आता तुला? काय होतंय? काय होतंय? ओ असं काय आलं अचानकच परत? आता चांगली आलती ना 2 दिवस. जातो चल मम्मी जाऊ. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर लाडूला इकडे रेडी केला आहे, ती पण उठून बोलतीये आणि इकडे मी पण झाले आहे रेडी. तर आम्ही कुठे चाललो आहोत ते तुम्हाला मी सांगते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघितला आहे आईचा व्हिडिओ कॉल आला होता, शेजारच्या मुलीने केला होता व्हिडिओ कॉल. तर आईची तब्येत म्हणजे 5-7 दिवसापूर्वी तिला ॲडमिट केलं होतं. आता परत तिची तब्येत खराब झाली आहे आणि आज सकाळी म्हटली मला काही कर पण मला वाचव, माझी तब्येत खूप खराब आहे. तर मग साहिलला सांगितलं आहे, साहिलने ॲडमिट केलं आहे आता आईला. आणि दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांना पण मीच बघितलं, आता आईलाही मलाच बघावं लागतंय. आणि तुम्हाला मी सांगते, मला सगळ्यांचं असं म्हणणं आहे, अख्ख्या फॅमिलीचं, हा माझ्या, मी कोणा एकाचं नाव नाही घेत, सगळ्यांचं असं म्हणणं आहे ना, ह्याचं तुम्ही मला उत्तर द्या, ठीक आहे? आता मी काय बोलते ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तू बघायचं आईला, म्हणजे मी बघायचं माझ्या आईला. तू वडिलांचं केलं, बापाला केलं, आईला पण तूच बघायचं. आणि ते सगळेजण असं का बोलतात, का असं बोलतात, हे मी तुम्हाला, याच्यावर मला प्रॉपर एक व्हिडिओ बनवायचा आहे, ठीक आहे? आज काय ना, हा आज माझा व्हिडिओ आहे आणि आज मला माझा विषय बोलायचा आहे, मी कुठे चालली आहे, काय झालं आहे, काय नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांच्या घराबद्दल पण मला बरेचसे कमेंट आले की एवढं मोठं घर काय करायचे, छोटंसं घर घ्या, ते घर तुम्ही विकून टाका, असं सगळे मला भरपूर सारे कमेंट्स आहे. तर मला तुम्हाला तेही सांगायचं आहे की माझ्या वडिलांचं जे घर आहे ते कुणाच्या नावावर आहे आणि ते वडिलांनी कुणाला दिलं आहे, काय सगळं मला तुम्हाला तोच एक व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ठीक आहे? आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते नाही सांगणार, ते मी सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. याच्या पुढचा व्हिडिओ येईलच, त्याच्यामध्ये मी हाच विषय मांडणार आहे. कारण की सगळ्यांचं हे म्हणणं आहे आणि हे म्हणणं कुठंपर्यंत योग्य आहे ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, ठीक आहे? आम्ही बघतो आहे, माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी माझ्या आईला बघतीच आहे. आणि वरतून देव आहे बघणारा, हो की नाही? देव आहे बघणारा, त्याच्यामुळे मी सगळं देवावर सोडलेलं आहे. कसं असतं ना, माझ्या मिस्टरांना माझा खर्च चालू आहे. माझे ते जे रिपोर्ट काढले ना, तुम्हाला खरं सांगते 20,000 रुपये लागले आहे. ब्लडचे रिपोर्ट 5,000 रुपये, MRI, एक्सरे सगळे मिळून टोटल 20,000 खर्च लागला आहे. आणि आज माझ्या मिस्टरांनी, तुम्हाला सांगते मी, स्पाईन स्पेशलिस्ट, कोलकाताचे सगळ्यात टॉप डॉक्टर, स्पाईन स्पेशलिस्ट, त्यांच्याकडे माझी अपॉइंटमेंट घेतली आहे. भेटत नव्हती आम्हाला अपॉइंटमेंट, 5-6 दिवसापासून माझे मिस्टर तिथे माझं नाव नोंद करताय अपॉइंटमेंटसाठी. ते डॉक्टर अवेलेबल नसतात, इतके भारी डॉक्टर आहेत ते, स्पाईनचेच आहे फक्त, रीढच्या हड्डीचे. आणि त्यांच्याकडे ना माझे मिस्टरांचे जे फ्रेंड्स आहे ना IT मधले, त्यांचे 2-3 जणांचे ना ट्रीटमेंट झाले आहेत. त्यांनीच ॲड्रेस म्हणजे सांगितलं आहे माझ्या मिस्टरांना, पर तिथं बिंदास तू घेऊन जा म्हणजे तुझ्या बायकोला, पर फरकच पडणार असं सांगितलं माझ्या मिस्टरांना. तर माझ्या मिस्टरांनी तिथे लावलं आहे आणि आज आम्हाला त्यांची अपॉइंटमेंट भेटलेली आहे त्या डॉक्टरांची. तर आम्ही चाललो आहे, तिथं गेल्यावरती डॉक्टर काय म्हणतात, तिथे काय होतं काय नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि मला डॉक्टरांनी, ते जे डॉक्टर सांगणार मला ते शेवटचं असतं ना माझ्यासाठी, तुम्हाला खरं सांगते. कारण की त्या डॉक्टरांबद्दल मी एवढं ऐकलं आहे ना, 1 नंबर टॉपचे आहे. आणि त्या डॉक्टर सांगतात, ऑपरेशन करायला सांगतात की काय सांगतात ते मी तुम्हाला नक्की सांगते. आणि दुसरी गोष्ट,
मला एक बोलायचं आहे तुम्हाला. लाडूच्या चॅनलवर मी काल टाकला होता व्हिडिओ तिचे भांडण करताना. मला ॲक्च्युली एवढं निगेटिव्ह कमेंट्स आले ना, खूप निगेटिव्ह कमेंट्स आले की तू तिला वळण लावलं नाही, तू अशी कशी, तू हसते आहे, पप्पांना सरळ समजून सांग. आणि म्हणजे मिस्टर साईडने काय म्हणतात तिला, तुम्ही ते सगळं ऐकलं आहे काल. आणि विराजला राग आला असेल, विराजला वाईट वाटलं असेल, तर असं नाही आहे. विराजला माहिती आहे ती लहान आहे आणि ती फक्त 3 वर्षाची आहे. तिला आम्ही 3 वर्षाची आहे तिच्यावर आम्ही हात उचलत नाही, लाडूला आम्ही मारत नाही, ओरडत पण नाही. का? कारण ती अजून लहान आहे आणि तिला आम्ही शिकवतो पण आहे. चांगल्या गोष्टी पण तुम्ही तिच्या बघा, फक्त वाईट नका बघू. कारण की इतक्या वाईट कमेंट आलेल्या आहे ना, मला खूप वाईट आल्या कमेंट. आणि तुम्हाला एक सांगते मी सांगते हा तुम्हाला, तुम्ही बघशालच अजून 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर लाडू तुम्हाला ही जे आत्ता आहे ना अशी दिसणार नाही. खूप शांत झालेली असणार ती. कारण की ते तिचं वय खेळायचं. आणि तिला कसं आहे ना, तिच्या वयाच्या मुलांबरोबर विराज खूप मोठा आहे, मग ती त्याच्याबरोबर असं खेळत नाही. तेच माझ्या नंदेच्या मुलं आणि त्या माझ्या मैत्रिणीची मुलं आलते, त्यांच्यामध्ये लाडू बिझी होऊन गेलते. कारण की ह्या वयाच्या मुलांना काय ना, त्यांची वयाची मुलं पाहिजे असतात. आणि माझी मुलं खूप मोठी आली आहे, मग ती काय करते, खेळत तर नाही, भांडण करते त्यांच्याबरोबर. तसं निगेटिव्ह कमेंट करू नका. लाडू आम्हाला आवडत नाही, मला फार वाईट वाटलं. तुम्ही लाडूला 3 वर्षांनी बघा ना. आता फक्त तिची जी ऍक्टिव्हिटी आहे, ती जे काय करते आहे ते मी रेकॉर्ड करते आणि ते टाकते. मी एंटरटेन करा फक्त आता सध्या 3 वर्ष अजून, हो की नाही. त्याच्यानंतर मग माहिती पडेलच तुम्हाला. मी तर व्हिडिओ बनवलंच, लाडू कशी झाली, काय झाली, सगळ्या गोष्टीचं. तर वाईट कमेंट करू नका. लाडू अजून लहान आहे आणि आम्ही लहान मुलांवर हात अजिबात उचलत नाही. मलाही आवडत नाही, माझ्या मिस्टरांनाही आवडत नाही. तिची जे काही ॲक्टिव्हिटी असते ती मी शूट करते. तुम्ही म्हणते ना नको शूट करू आणि तर नको टाकू व्हिडिओ, मी नाही टाकणार व्हिडिओ लाडूची. मी ते विराज आलाय ना, इतके दिवस तुम्हाला मी टाकलं होतं की लाडूची व्हिडिओ. विराज आलाय तर विराज बरोबर जे काही तिचं खेळणं आहे, जे काही ॲक्टिव्हिटीज आहे ते मी टाकत असते आणि ते तुम्ही एन्जॉय करा, माझं असं म्हणणं आहे. तर चला आता जाऊया, खूप उशीर झाला आहे. 5 मिनिटं बोलले आहे मी आता. आणि माझ्या आईची पण तब्येत खराब आहे, आईजवळ कोण नाही आहे. आई ते एक टेन्शन आहे. साहिलला सांगितलं तू बस आईजवळ. आईला काय होते ना, खूप जास्त प्रमाणात बाहेर मळमळ आणि एकदम उचलल्यासारखं होते. मला म्हणती माझी आई मी वर्षभर सुद्धा जागणार नाही, मला असं होतंय. मला म्हणती मी नाही जागणार, मला म्हणती वर्षभर. विराजला पाठवून दे, विराज राहील माझ्याबरोबरच असं मला म्हणते. आणि बघू, मी तर विचार करते विराजला हॉस्टेलला ठेवायचा, घरात ठेवायचा मी विचार नाही करत आहे. घरात त्याचे हाल होतात, जेवायचे वगैरे हाल होतात घरात विराजचे, मला सगळं माहिती आहे. कारण की एवढं कोण करत नाही हो, प्रत्येकाला आपलं पडलेलं असतं. तरी फोनमध्ये इतके व्हिडिओ आलेले ना माझ्या, ते व्हिडिओच ऑन होत नव्हता. तर चला आता माझे मिस्टर वाट बघते, आम्ही चाललो आहे. तर मला काय फरक पडतो, तिथे काय होतं सगळं तुम्हाला मी सांगते. आणि राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू, ठीक आहे. चला मग जाऊया हॉस्पिटलला. चला हटे लाडू, लाइन में लगो ना, मेरे पीछे आओ. हाँ पकड़ लिया. लाइन में पटको बेटा दादा. हाँ पकड़ लिया. नहीं कबूतर है वो. ए पकड़ लोगे क्या? आप पकड़ लो. क्या हुआ बेटा? मेरी मम्मी आपसे भी अच्छी है, आपसे भी अच्छी है. हाँ, आपकी मम्मी तो आपके मारती है, आपकी मम्मी तो पागल है, आपकी मम्मी तो आपको ही मारती है. तर आता पोहोचलो आहे आम्ही. अर्धा तास लागला आम्हाला यायला, इतकं लांब आहे. तर फायनली रजिस्ट्रेशन झालं आहे माझं आणि आता आम्ही बसलो आहे. आणि इकडे आहे हा विराज उभा आहे इथे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं आहे की डॉक्टर 6 वाजता येणार आहे आणि अजून 1 ते 1.5 तास बाकी आहे. त्यामुळे लाडूला घेऊन आम्ही इथे आलो आहे कॅन्टीनमध्ये. बैठे बेटा, बैठे, मी इधर बैठे.
नाही एवढंच आहे एवढंच आहे एवढंच आहे. बस तुझं डॉक्टर OT-मध्ये होते त्याच्यामुळे तिथे आम्ही सगळी प्रोसेस तिथे खूप मोठी प्रोसेस करावी लागते अपॉइंटमेंट हे ते सगळं तर केली आहे आणि डॉक्टरांना यायला वेळ लागणार आहे त्यामुळे आम्ही आलो आहे इथे कॅन्टीनमध्ये बसले आम्ही लाडूने मँगो ज्यूस पिला विराजला छोले भटुरे घेतले आहे आणि राईस खाते शेजवान राईस पण घेतले अजून वेळ आहे अर्धा तास ते फोन करतील त्यावेळेस ते जायचं आहे रात्रीचे 8 वाजले आणि डॉक्टरांना मी भेटलो आहे डॉक्टरांनी बरंच काही सांगितलं आहे आणि काही इंजेक्शन्स दिले आहे ते आता लगेच घ्यायला सांगितले आणि गेले आहे माझे मिस्टर आणायला आणि बरंच काही सांगितलं आहे डॉक्टरांनी मी तुम्हाला घरी गेलं का सगळं सांगते खूप उशीर झाला आहे विराज पण माझा वैतागला आहे बोर झाला आहे विराजला बसून बसून कधी आलो आम्ही 4 वाजता आलेलो आता 8 वाजले डॉक्टर सर परत वरती आता आम्ही आलो आहे वरती आणि इथे एक्सरसाइजसाठी आम्ही अपॉइंटमेंट घेतले आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे ते तुम्हाला शिकवतील तसंच तुम्हाला करायचं आहे तर त्याला बघू पुढे काय होतं आहे काय शिकवतं आहे ते बघा चला 2 3 8 9 10 सीधा कर दीजिए ये वाला अभी लेफ्ट लेग को कर 1 2 3 4 5 6 7 8 ठीक है लेकिन आपको बॉडी को रिलैक्स रखना मतलब आप टाइट करके रखेंगे तो यहाँ वहाँ क्या मतलब क्रैम्प्स आ जाएगा ठीक है इधर रखिए ठीक है और ये यहाँ पे पकड़िएगा जैसे आपका स्पाइन स्ट्रेट यहाँ पे पकड़िए आपका मोटी रह के स्पाइन को स्ट्रेट रखना है ठीक खींचना है ऐसे ठीक है पैर के पीछे एक टान महसूस हो रहा है फायनली आता आम्ही निघालो आहे झालं आहे सगळं हे आहे हॉस्पिटल आणि आता आम्ही फायनली घरी निघालो आहे खूप मोठं हॉस्पिटल आहे बघा आमचा हिरो उभा इथं हिरोला बोर झालाय घरी चल ना मम्मी जैसे भी पानी अंदर जाने इसका फिफ्थ फ्लोर शायद उधर आ जाएगी तर जसं आता आम्ही आलो आहे घरी आणि तिथे काय झालं आहे ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे आतमध्ये डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये ना मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे तिथे मी व्हिडिओ नाही बनवला पण बाहेर जे काही मला सांगितलं आहे त्यांनी ते सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे आणि गोळ्या इतक्या भारी भारी गोळ्या दिल्या आहे ना त्यांनी आणि त्यांनी डॉक्टरने काय सांगितलं आहे मला तुम्हाला मी सांगते आणि मला ते डॉक्टरांचं म्हणणं इतकं पटलं ना मला त्यांच्या काही गोष्टी ते म्हटले एक तर तुम्हाला विटॅमिन D3 खूप कमी आहे 50 पाहिजे तुम्हाला फक्त 15 आहे तुमचं ब्लड कमी झालेलं आहे कॅल्शियम कमी झालेलं आहे आणि रीढच्या हड्डीचं ते MRI त्यांनी चेक केलं तिथे लावून त्याच्यामध्ये तर मी त्यांना म्हटलं की मला तिथं ब्लॅक जे झालं आहे ना तिथं माझं डॅमेज झालं आहे सर म्हटलं आम्हाला पहिल्या डॉक्टरने सांगितलं तर ते हो म्हटलं आहे पण ते तुम्ही 1 महिना मी जे सांगतो ते करा म्हटले आपण लगेच ऑपरेशन नको करायला म्हणजे तुम्ही आता पहिल्यांदाच माझ्याकडे आला आहात मी तुम्हाला लगेच ऑपरेशनचा सल्ला देणार नाही मी जे सांगतो ते तुम्ही करा त्यांनी मला तिथे इंजेक्शन दिले विटॅमिन D3चं मला एक इंजेक्शन आत्ता एक दिलं आणि 1 आठवड्यानंतर एक घ्यायचं आहे 2च घ्यायची फक्त आणि बाकी गोळ्या दिल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवते गोळ्यानंतर ना आणि दुसरी गोष्ट 1 महिन्यानंतर डॉक्टर म्हटले नाहीच जर तुम्हाला राहिलं दुखायचं तसंच जर तुम्हाला त्रास राहिला तर तुम्हाला आम्ही ऑपरेशनचा सल्ला देऊ मग ऑपरेशनचा सल्ल्यामध्ये तुम्हाला आम्ही काय करणार तिथे जे तुमचं एक म्हणजे तो जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये आम्ही काही इंजेक्शन्स देऊ म्हणले असं बोलले पण ते 1 महिन्यानंतर नाही राहिलं तरच
आणि सकाळी सकाळी उठून वॉक करायला जायचं आहे मला. ते मला म्हटले विटॅमिन D3 उन्हामध्ये असतं, जास्त उन्हामध्ये भेटतं म्हणे शरीराला, तर ते तुम्ही सकाळी सकाळी उठून जा. ते करायला लावलं. आणि एक्सरसाइज सांगितले आहे त्यांनी, जी सांगितलं आहे तीच एक्सरसाइज करायची आहे. उलट सुलट डॉक्टर म्हणले काहीच करायचं नाही, कुणाचं काहीच ऐकायचं नाही, मी जे सांगतो तेच कर, एकदम तुला फरक पडेल असं बोलले आहे. हो का लाडो? खूप थकली आहे लाडो. हा खूप थकली तिथं लाडो. इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ. काय म्हणताय बघते इकडे, बघते ताई काय म्हणताय बघ तुला. इकडे इधर थांबा. बोलो मैं दादा से झगड़ा नहीं करूंगी. बोलिए मैं दादा से झगड़ा नहीं करूंगी. सॉरी. सॉरी. मैं अच्छी लड़की हूँ. बोलिए मैं अच्छी लग रही हूँ. लकड़ी नहीं लड़की, लड़की लकड़ी नहीं लड़की हूँ. बोल मैं अच्छी मम्मी हूँ. लड़की बेबी, ये तो छोटी छोटी बेबी है, ये बेबी है, बस बोलती है एकदम ऐसे ऐसे कौवा के जैसे चौ 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 करती है ना, बै बै करती है ना, करती. बाय. वीडियो को लाइक करे, वीडियो को लाइक करे, शेयर करे. बोलो हाँ बोल. और आगे का बोलो. सब्सक्राइब और धपा धप शेयर करना. इतना जोर से उनके कान फट गए. उनके तुमचे कान फटले ना तुमचे. बारीक आवाज करून ऐका व्हिडिओ. आजूबाजूचे लोक येतील म्हणून काय बघताय तुम्ही. बच्चा ग माझा बाबू ग. चला 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 जाओ जाओ. चला मग बाय बाय. बाय बाय. फिर मिलेंगे.